भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान म्हणून या म्हणे मानून खेदू मनावा गोविंद वेळोवेळ आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनी तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण म्हणून या मनी मानून खेद मनावा गोविंद वेळोवेळ
नो देनो दोनी सुपुर जगाय बाजमाने हमने ईश्वर कन्ना का दळा दुग्नलो भावन हलो जला जरी भोगदोनकडे संचित वादोनी करावे तमने समाधान मनोनी यमनी मनोनाय खेद मनावा गोविंद वेळ वेळा अनिका रुसावे नलगे बहुता आपल्या संचिता वादोनिया तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण मनोनी यमनी मनोनाय खेद मनावा गोविंद वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल सगळ्यांच्या पठांतरातला उपदेशपर प्रकरणा तिला बघाय विठाला अभंग तो शिट्या मार्ग आहे अभंग तुकार मारतात तुकार म्हणजे गाते तिला त्या चरणाच्या आणि अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा घेतलेला अभंग तुकोबारांच्या गाथेतील कडवे 4 आहेत. तुकोबारांच्या गाथ्यात एकूण अभंग 4092 आहेत. 4092 भागामध्ये पहिला अभंग आहे समचरण दृष्टी विठ्ठेवरी साजरी. शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझ प्रत्ये आहे देशील तरी पाय पांढरा. एक वाक्यात तुकोबारांचा गाथा हा 5वा वेद आहे. पण तुम्ही आणि मी त्याच्याही पुढे जाऊन म्हणू तुकोबारांचा गाथा हा तुकोबारांच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे. साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबारांचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी. मग ऐकणारी माणसं म्हणते तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हणत नाही. त्याचं उत्तर आहे ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतार पांडुरंग आहे. ज्ञानेश्वरीला 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. भजने बिजने नीट आहे का. या विश्वातला पहिला चमत्कार आहे जगातला नाही विश्वातला की विश्वात जेवढे संत झाले आतापर्यंत त्यात स्माईला म्हणलं सगळ्यात कोवळे संत जर कोण असतील ते ज्ञानोबा आहे. सगळ्या विश्वात कोवळे संत ज्ञानोबा आहे. 16 वर्षे म्हणजे वय नाही. नीट आहे का. 16 म्हणजे वयच नाही. आणि 16 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे हे जगातला सगळ्यात मोठा पहिला चमत्कार. आणि कधी नटायचं बाळाला बाळ जरी झालं तरी आईला बाळच असतं. आईला बाळ मोठे होत नाही. आईला कधीही बाळ मोठे होत नाही. ज्ञानोबा 4 गोष्टी ज्ञानोबारांच्या बाबतीत बारीक आहे का. विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा हा पहिला चमत्कार. भिंत चालवली रेडा बोलवला हे सगळ्यांचे पाठ आहे. ते पाठ ऐकणारे बधीर झाले सांगणारे बैरे झाले. पण ज्ञानोबारांच्या जीवनात 4 गोष्टी कोणत्यात आहे का. एक विश्वातले कोवळे संत ज्ञानोबा आणि या विश्वातला दुसरा चमत्कार भावाला गुरु करणारे जगातले एकमेव संत. आज भाऊ भावाचा दुश्मन आहे कट्टर. पण ज्ञानेश्वरी अख्खी जर उचकली तुम्ही तर ज्ञानेश्वरीत आईचं नाव नाही आहे. ज्ञानोबारांच्या आईचं नाव ज्ञानेश्वरीत नाही आहे. ज्ञानोबारांच्या वडिलांचं नाव ज्ञानेश्वरीत नाही आहे. मग ज्ञानेश्वरी मधल्या सगळ्या ओव्या निवृत्तीदादासाठी आहेत. आणि निवृत्तीदादा माझी आई आहे माझा बापही आहे आणि माझे देवही आहेत. भावाला देव मानणारे भावाला आई मानणारे भावाला बाप मानणारे आणि भावालाच देव मानणारे विश्वातले पहिले संत. विश्वातले पहिले संत ज्ञानोबा आहे. 2 पहिला चमत्कार आहे. सर पुढे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीचं पहिलं वैशिष्ट्य आहे का मला. ज्ञानेश्वरी असा भयानक ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीचं पहिलं वैशिष्ट्य आहे का विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहे. सगळ्यात कोवळबा
दुसरं, भावाला गुरु करणारे जगातले पहिले संत ज्ञानोबा आहे. आणि ज्ञानोबा यांचं तिसरं वैशिष्ट्य विश्वात वैशिष्ट्य आहे ज्ञानोबाचं. नीट ऐका. पसायदान हे सगळ्यांचा पाठ आहे. पाठ काय चाललंय. 10व्यात ऐतिहासी 10व्यात पसंदाने श्रद्धांजलीवाल्याला एकालाही म्हणता येईल. चाललंय आंधळ दळीत आहे, कुत्रं पीठ खात आहे. पण पसायदानाचं शेवटची ओळ, सगळे गंधावाले सांगा मला, शेवटची ओळ काय पसायदानाची? होईल दान पसाव. शब्द नीट आहे बरं का. अखेर गण लावून पार म्हणतं कवाच होणार नाही. पण मोकर अंगाला गण चोळायचं ना, अखेरात भजन करीत येवळायचं. हा येण्याचा बाजार आहे. एका दिंडीच्या 2 दिंड्या करायच्या आणि एका सप्त्याचा बोंग्या करून द्या. हे काय एका भजनाच्या 9 पार्ट्या, पखवाजवरच्या माळ्यातून गट्टी खालच्या माळ्या. हे फक्त धार्मिकपणाचं औषध आहे. ही लोक धार्मिक येत असं बाजवत नाही, उलटे चोर बरे. अरे लोकांना दाखवायचंय. नाही तर तुम्ही बारीक चिंतन करा ज्ञानेश्वरीचं. बारीक होईल दान पसाव हा शब्द ज्ञानोबारायांचा नाही. नाही ज्ञानोबारायांचा शब्दच नाही. डोकं खाजवलं तर कळलं नाही. होईल दान पसाव. निवृत्तीनाथात असं म्हणणं आहे, ज्ञाना तू म्हणतो तेच होईल. येणेवरी ज्ञानदेव. पुढच्याची साखळी नाव येणेवरी. मग येणेवरी ज्ञानदेव सुखी आला. ज्ञानोबा सुखी कधी होतील? ज्ञाना तू म्हणतो तेच होईल. होईल कधी विचारच केला नव्हता. मसनात गावले गेलं